येथील देवळाने येथे शेतकरी दाम्पत्यावर मध्यरात्री ऍसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या ऍसिड हल्ल्यात शेतकरी दाम्पत्य गंभीर जखमी असून जखमींवर येवल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अधिक माहिती अशी की नाशिकच्या येवला तालुक्यातील देवळाने येथे बोराडे वस्तीवर रात्री 11:30 ते 12च्या सुमारास शेतकरी भाऊसाहेब बोराडे व त्यांच्या पत्नी कांता बोराडे घराच्या टेरेसवर झोपेमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर ऍसिड फेकले अशी तक्रार पोलिसात करण्यात आली आहे। या घटनेत दोघे पती पत्नी गंभीर भाजले असून त्यांच्यावर येवल्यातील संजीवन हॉस्पिटल या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी यांना कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली। या प्रसंगी मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक हे देखील उपस्थित होते। दरम्यान अज्ञात व्यक्तीविरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक देखील तयार केले आहे। घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब तज्ञांनी देखील भेट दिली असून सर्व बाजूने कसून तपास केला जात आहे। या घटनेमुळे येवला तालुक्यातच नव्हे नाशिक जिल्ह्यात देखील खळबळ उडाली असून या ऍसिड हल्ल्यामागचे कारण काय याचा शोध आता पोलीस घेत आहे। काल रात्री 9:30 वाजता आम्ही गच्चीवर झोपायला गेलेलो होतो। अचानक 11:30 वाजता माझ्या मिस्टरांच्या अंगावर असं औषध फेकल्यासारखं त्यांच्या डोळ्यावर पडलं आणि ते लगेच आरडून उठले का मला काही दिसत नाही, माझ्या अंगावर काहीतरी औषध फेकलं। मग आम्ही आरडाओरडा केला, ते माझ्या अंगावर पण पडलं, मग त्यांना मला उठूस्तवर ते माझ्या अंगावर पण पडलं। आम्ही आरडाओरडा केल्यानंतर माझी मुलं वर आले, मी दार उघडलं ना आम्ही त्यांना चौघांनी धरून खाली आणलं। तर बाकीचे आरडाओरडा केला होता, बाकीचे वस्त्यावाले बी आले, माझे देर सासरे ते त्यांनी आम्हाला गाडीत टाकून इकडे आणलं दवाखान्यात हॉस्पिटल। रात्री अंदाजे 12:30 ते 1 दरम्यान देवळाने येथील एक शेतकरी दाम्पत्य श्री आणि सौ बोर्डे हे रात्री आमच्याकडे चेहरा आणि हातपाय भाजलेल्या अवस्थेत आले। चौकशी केल्यानंतर समजले की त्यांच्यावर घरी ॲसिड हमला झालेला होता। त्यापैकी श्रीयुत बोर्डे यांना चेहऱ्याला आणि छातीला तसेच हाताला गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत। सुरुवातीला परिस्थिती दोघांची अतिशय गंभीर होती, परंतु ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आता ती परिस्थिती सुधारली असून आता दोघांचीही शारीरिक ज्या इजा आहेत त्या बऱ्यापैकी कव्हर होत आल्या आहेत आणि परिस्थिती आता स्थिर आहे। काल रात्रीच्या सुमारास एका शेतकरी दाम्पत्याच्या अंगावर कोणीतरी ऍसिड टाकले अशी तक्रार झाली आहे। शेतकरी दाम्पत्य सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, काय अधिक माहिती? बरोबर आहे। एका शेतकरी दाम्पत्याच्या म्हणजे जे शेतकरी लोक आहेत ते आपल्या गच्चीवर त्यांच्या झोपलेले होते आणि त्यांच्या तोंडावर कोणीतरी ॲसिड टाकलं अशी तक्रार पोलिसांना प्राप्त झाली। त्यावरून तातडीने पोलीस घटनास्थळी गेले। माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री स्वामी सर, LCBची टीम आणि सर्व स्टाफ तिथं पोहोचला आणि त्यांनी शहानिशा केली। त्या महिलेच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये फॉरेन्सिक टीम, LCB, त्यानंतर डिव्हिजनमधला सर्व फोर्स अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे। आता ते शेतकरी कुटुंब दाम्पत्य पती पत्नी येवला येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती जी आहे ती धोक्याबाहेर आहे।